नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता गणपती आलेले आहेत प्रत्येकाच्या घरी. तर आता गणपतीला आरतीला काय खिरापत करायची प्रश्न पडतो. तर आज मी तुम्हाला पटकन एक खिरापत होणारी आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे. तर आज आपण बिस्किटाचे मोदक कसे करायचे ना ते बघणार आहे. आता बिस्किटाचे मोदक म्हणलं सगळ्यांना जरा वेगळं वाटतं, पण लहान मुलांना फार आवडतात. तर ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथं मी बॉर्बनचे एक 8 बिस्किटं घेतलेली आहेत. तुम्ही कोणतंही बिस्किट घ्या, ऑरो घ्या, तुम्हाला जे आवडेल ते. क्रीमची जी बिस्किट असते ती क्रीमची बिस्किट आपल्याला फक्त घ्यायची, यूज करायचे. तर मी इथं बॉर्बनची घेतलेली आहेत बिस्किटं. डेसिनेटेड कोकोनट घेतलेले आहे मी 1 चमचा घेतलेले आहे. आपल्याला ते सारणासाठी वापरायचे म्हणून. तर दूध घेतलेले आवश्यकतेनुसार, तूप आवश्यकतेनुसार. तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, हे बॉर्बनचे जे बिस्किट आहेत त्याच्यातली क्रीम आहे ना, ती आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायची. तर आता आपण काय करायचं, बिस्किट ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात जी ही क्रीम आहे ती क्रीम आपण वेगळी करून घ्यायची सेपरेट, आणि त्याची बिस्किटे जी आहेत ती वेगळी करून घ्यायची. ही सगळी क्रीम अशी आपण त्यातली काढून घ्यायची वेगळी. म्हणजे आतमध्ये सारण्यासाठी आपल्याला गोड असं वेगळं अजून काही घालायची गरज नाहीये. मी आता ही सगळी बिस्किट अशी पहिल्यांदा त्याची क्रीम काढून घेतो. आता आपण सगळी बिस्किटामधली क्रीम एका बाजूला काढून घेतलेली. त्याच्यात आपण काय करायचं आहे, डेसिनेटेड कोकोनट घालायचं आहे, ते 1 चमचा घालायचं आहे पूर्ण. आणि ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे कोकोनट आणि ती क्रीम असे सगळं मिक्स झालं पाहिजे आपल्याला. आपल्याला किती नॉर्मल थोडं थोडं फक्त आतमध्ये ते स्टफ करायचं आहे मोदकाच्या. तुम्ही यात ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता, काजू पूड इथे पण टाकू शकता. पण तुम्ही जर काजू पूड, बदाम पूड इथे जर टाकली तर त्यात फक्त थोडीशी तुम्ही पिठी साखर घालायला विसरू नका. मग काय होईल, दोन्हीला गोडपणा काही नाही आहे. तो गोडपणा आपल्याला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी पिठी साखर ॲड करायला लागेल. आता हे आपलं आतलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यात ही सगळी बिस्किटं टाकून ह्याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे, पावडर करून घ्यायची आहे. आता मी ही सगळी मिक्सरला पावडर करून घेतो पहिल्यांदा. आता मी बघा मिक्सरला असं बारीक चुरा करून घेतलाय बिस्किटाचा पूर्ण. तर आता आपण त्यात काय करायचंय, थोडंसं तूप आणि थोडंसं दूध घालायचंय, जेणेकरून काय होईल, आपले जे सारण आहे ना हे जरासं ओलसर होईल आणि आपल्याला ते मोदक करता येतील. आता मी यात 1 चमचाभर तूप टाकणार आहे. 1 चमचा तूप घेतलेले. त्यानंतर दूध आवश्यकतेनुसार, जसं आपल्याला हे मळायचं आहे त्याचं घट्ट होईपर्यंत आपल्याला त्यात दूध टाकायचं आहे, अगदी पातळ करायचं नाही आहे. आपण जसं लागेल त्या पद्धतीने आपण त्यात दूध ॲड करूया. तर हे सगळं आपण पहिल्यांदा मिक्स करून याचा गोळा करून घ्यायचा आहे. मला वाटतं अगदी थोडंसं दूध लागतं, जास्त दूध लागत नाही ह्याला. लहान मुलांना फार आवडतात चॉकलेटच्या गोष्टी, म्हणून लहान मुलांसाठी खास तुम्ही करू शकता गणपतीसाठी, आणि गणपतीला पण नैवेद्य म्हणून होऊ शकतोय. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपे आहे आणि पटकन होणार आहे. असे नाही की त्याला खूप तयारी करून ठेवायला लागते. आता आपण अजून त्यात थोडंसं दूध ॲड करणार आहे, कारण का आपल्याला अजून ते कोरडं वाटतंय सारण. दूध तुम्ही जसं लागेल तसं ॲड करत जावा, एकदम ॲड करू नका, नाही तर काय होईल, सारण म्हणजे हे कोटिंग तुमचं एकदम पातळ झालं तर मग ते सगळंच बिघडेल. पूर्ण त्याचा गोळा होईल इतपत आपल्याला ते मळून घ्यायचंय. आपलं कोटिंग पण तयार आहे आणि आपलं सारण पण तयार आहे. तर आपण मोदक करायला घेऊया. ते कसं करायचे मी तुम्हाला दाखवतो. दूध आपल्याला मला वाटतं 3 ते 4 चमचे दूध मी इथे यूज केलेले, आपल्याला तेवढंसं सफिशियंट आहे. आता मोदकासाठी ना आपल्याकडं असे साचे असतात, बऱ्यापैकी सगळ्यांच्याकडे अवेलेबल असते मला वाटते. जरी नसेल तरी मार्केटमध्ये मिळतो. जरी तुमच्याकडं हा नसला, दुसरा मोठा जरी असला तर अवेलेबल तोही वापरू शकता. पण हे छोटे छोटे मोदक खायला पण छान दिसतात आणि एखादा बाईट म्हणून मस्त लागतात खायला. त्यामुळे मी ह्या छोट्या मोदकांचा, माझा 5चा साचा आहे. तर आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा ह्याला आतमध्ये ना इकडं तूप लावून घेऊया आपण. पूर्ण आतमध्ये तूप लावून घ्यायचं त्याला आपण, म्हणजे जेणेकरून काय होईल, आपलं जे सारण आहे आणि कोटिंग ते चिटकणार नाही, मोदक आपला व्यवस्थित निघल.
खूप छान लागतात मोदक हे. आता आपण काय करायचं आहे, कोटिंगचं सारण घ्यायचं आहे आणि ते थोडं थोडं यात घालून आपल्याला ते पूर्ण पसरून घ्यायचे आतमध्ये. आणि आपल्याला त्यात आता सारण पण भरायचं आहे. आता आपण सगळीकडनं आतनं कोटिंग बसवून येतं. आता हे जे आपण आतलं क्रीमचं जे आहे आणि कोकोनट मिक्स ते आपण त्यात आत स्टफ करायचं आहे. कोकोनटच्या ऐवजी तुम्ही दुसरे काजू पुडे ते पण घातले तरी चालणार आहे. ते पण पौष्टिक आहे आणि चांगलं आहे खायला. आता आपण परत वरनं पूर्ण मोदक पॅक करून घ्यायचं आहे. आपले झाले. आता मी ओपन करतो ते. हे बघा, खूप छान अशा पद्धतीने हे मोदक झालेले. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी आता सगळे पहिल्यांदा मोदक असे तयार करून घेतो, मग आपण ते सर्व करूया. आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आणि लहान मुलांसाठी बिस्किटाचे मोदक तयार आहेत. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खिरापतीसाठी खूप चांगला पदार्थ आहे हा मोदक म्हणून, आणि सगळ्यांना आवडणार आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल तो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर माझी ही बिस्किटाच्या मोदकाची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीत, जे पहिल्यांदाच व्हिजिट करत आहेत, त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या नातेवाईक ग्रुप मैत्रिणी ह्यांच्यामध्ये रेसिपी शेअर करा तुम्ही. अजून आपण पुढचे मोदक वेगवेगळे प्रकार बघूया गणपतीत कसे कसे करायचे ते. तर हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या खिरापतीसाठी तुम्ही नक्की ठेवाल. तर आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.